ज्यांना धर्मनिरपेक्ष समजलं त्या काँग्रेस पक्षाने नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवलं आणि ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो त्याच भाजपने मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला असं सांगून सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर RPIचे केडर तयार केले पाहिजे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे जो निर्णय घेतात तो RPIच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधनकारक असतो असं सांगून पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड पुढे म्हणाले, आगामी निवडणुकांसाठी RPI पूर्णपणे सज्ज असून निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रमाणात उमेदवारी मागण्यात येणार आहे. सत्तेतील पदासोबत विविध शासकीय कमिट्यांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून दिला जाईल असंही गायकवाड यांनी सांगितलं. RPIच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाने आपला पक्ष वाढवावा. मित्र पक्षाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःची ताकद निर्माण करा. मग त्यानंतर सत्तेत कोण पण असून देत स्वतःहून तुमच्याकडे येतील. कार्यकर्त्यांनी स्वतःचा पण विकास करावा आणि जनतेपर्यंत सुद्धा योजनांचा लाभ मिळवून द्यावा असं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी सांगितलं. आगामी निवडणुकीत लोकसभेसाठी RPIने सोलापूर हा मतदारसंघ मागितला आहे. त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे असं सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितलं. सत्ता बदलली असली तरीसुद्धा व्यवस्था बदलली नाही. केंद्र किंवा राज्य सरकार हे चांगल्या योजना तयार करतात, मात्र अधिकारी लाभार्थ्यांची अडवणूक करतात. अशीच परिस्थिती राहिली तर RPI कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पॅन्थरची चळवळ उभा करावी लागेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला. मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते, परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस आठवत्यांशिवाय कोणीही केलेलं नाही. आणि त्या काळात भाजपसोबत युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता. पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला. आज आम्हाला या सगळ्या आठवसाहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो. आणि आत्ता मग आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत त्यांची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत. कार्यकर्त्यांना मग तुम्ही सांगितलं आहे की फक्त अब्दुल साहेबांचे विचार किंवा योजना तळागाळापर्यंत पोहोचवा, फक्त फोटोपुरतं मर्यादित राहू नका. नाही, ते खरं आहे ना की आठवसाहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे, आम्ही त्यांच्या परिवारातील आहे. आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलेलो नाही. आणि कार्यकर्ते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत आणि त्यांना पोचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आता आदरणीय आठवसाहेब जो राजकीय दृष्टीने जो निर्णय घेतात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा कायम आघाडीवरती असतो. कारण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे आठवले साहेबांचं होम पिच आहे आणि त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा पहिला आठवसाहेबांच्या सोबत असतो. तो यापुढे देखील आम्ही सोबतच राहणार आहोत. सत्तेपुढे शहाणपण नाही ना. म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही आहेत ना. त्यांची विचारधारा देखील वेगळी आहे, आमची विचारधारा देखील वेगळी आहे, पण राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र आहोत ना. आप्पा त्या मेळाव्यात नाही आहे म्हणून आमच्या कुटुंबाला, कांबळे कुटुंबाला जसं आप्पाला तुम्ही पदरात घेतला होता किंवा आप्पांच्या पाठीशी खंबीर पद्धतीने जो आपण राहिला होता, तसंच या विचार मंचावरती बसलेल्या सर्व नेते मंडळींना आणि समोर बसलेल्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, जसं आम्हाला कांबळे कुटुंबाशी पाठीशी राहावी अशी नम्र विनंती आहे. आज आपण भारतीय जनता पार्टी बरोबर गेले 10 वर्ष झाले आपली युती आहे. युती असल्यामुळे
आठवले साहेबांचा जो आदेश येतोय तो शाखा अध्यक्षापासून पकडून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ते मांडलं जात आहे. परंतु भारतीय जनता पार्टीमधली जी काही नेते मंडळी आहेत, जिकट कारस्थान ज्याने काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी आतापर्यंत आम्हाला जी तिरस्काराची भूमिका केली, दुहेरी दर्जा दिली, म्हणून आपण हे बोलू नको रे बाबा, बोलू नको, महत्वाचा विषय आहे, पाया करतो बोलू नको. ज्यांनी दुहेरी दर्जा दिली, ज्यांना आम्हाला तुच्छ समजलं, आठवले साहेबांचं साहित्य सामान बाहेर फेकलं, ते तळागाळातला कार्यकर्ता पेटून उठला, कपटी मित्रापेक्षा विरोधी शत्रू बरा म्हणून भारतीय जनता पार्टी बरोबर आपण युती केली. 10 वर्षांनी मनात राग ठेवून चळवळीतल्या कार्यकर्त्याला ना आर्थिक बळ ना कोणते कॉन्ट्रॅक्टर आमच्यातली जी का सुशिक्षित वर्ग आहे जो चळवळीत काम करतोय, तळागाळात काम करतोय, ज्याने डोक्यावर निळी टोपी घालून फाटके कपडे घालून ज्याने चळवळ उभा केली, दलित पॅंथर आणि पॅंथरचं सोनभरी वगैरे पक्षात आलं. 10 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदलत नाही आहे. म्हणून त्या व्यवस्थेला आळा घालण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात का होईना मी नेते मंडळींना विनंती करतोय की आपण एक स्वतंत्र निर्णय घ्यावं आणि जातीवादी संघटना आणि पक्षाला एक धडा शिकवावा अशी विनंती आहे. जर आपल्याला सत्याचा वाटा मिळत नसेल, आपल्याला सत्तेमध्ये असणारा जो माझला जो वर्ग आहे ते वर्ग जर आम्हाला मत देत नसेल तर हे मागण्या तसंच होणार आहे. एक मंत्री पदावर आम्ही समाधान नाही. आठवले साहेबांना एक मंत्रिपद दिलं आम्ही समाधान नाही आहे, परंतु तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं मत आहे. कार्यकर्त्यांचं मत असं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. तयारी वॉर्ड वाईज सुरू झालेली आहे. आम्ही ज्या ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे, ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे, अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की आठवले साहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळं आठवले साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी 2-2 जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात. पंचायत समितीला प्रत्येक तालुक्याला 1-2 जागा दिल्या जाव्यात. आमची मागणी आम्हाला लढण्याचं जिद्द आहे. पण आता आठवले साहेबांच्या बरोबर जो काय टाईप होईल पक्षाचा तो सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण आम्हाला एवढंच माहिती आहे की आठवले साहेब जिकडे जातील तिकडे सत्ता बदलते, सत्ता येते आणि सत्ताशिवाय शांतपण नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे, जातीवाद्याचं प्रचंड मोठा आगार आहे. पण तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते, कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही देता येत नाही. लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परिवर्तनाचं खरं मूळ सत्ता आहे आणि म्हणून सत्तेसाठी आठवले साहेबांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत. आणि राहिला प्रश्न BJP काय करते, BJP जे करते ते BJP त्यांच्या विचारशैलीवर करते. आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतके आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते तर अजिबात नाही आहोत. कारण हर जोर जुलूम की टक्कर में संघर्ष हमारा राहणार आहे, बाबाने ललकार आहे, भारत देश हमारा आहे, ही भूमिका घेऊन हे ब्रीदवाक्य घेऊन ही आमची लढाई सुरू आहे आणि ही आमची लढाई सुरूच राहणार. परवाच आम्ही आठवले साहेबांना मुंबईमध्ये 13 तारखेला भेटलो होतो. आम्ही तेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सोलापूरची जागा आम्हाला सोडा म्हणून सांगितले. आम्ही आता ह्या ठिकाणी आठवले साहेबांच्या माध्यमातून सांगतो की ह्या 10 तालुक्यामध्ये असणारे एक मिरजेची एक राखीव सीट आहे, ते आम्हाला राखीव सीट त्यांनी देण्याचा आम्ही भाजपनं द्यावं अशी आमची मागणी आहे. ही कायमस्वरूपी आम्हाला वापर करत असतात. एक वेळ आम्हाला संधी द्या, एक वेळ संधी द्या. मिरज मतदारसंघ आम्ही स्वतःच्या जीवावर आणतो, परंतु तुम्ही संधी तर द्या आम्हाला.